तुम्हाला सुद्धा भावनांना आवर घालणं कठीण जातं का हो? कधीतरी राग आवरत नाही, आपण बर्स्ट आउट होतो. कधीतरी इतकं रडायला येतं की कंट्रोलच होत नाही. सो खूप जणांना असा प्रश्न पडतो की भावना नक्की कशा मॅनेज करायच्या आणि का मॅनेज करायच्या? काय एवढं इम्पॉर्टंट आहे? अगदी खरं सांगायचं तर शास्त्रज्ञांनी आता असं शोधून काढलंय रिसर्चमध्ये की जवळजवळ आपले 80 ते 85% आजार हे कुठल्या तरी इमोशनल प्रॉब्लेम्समुळे म्हणजे भावनांच्या प्रॉब्लेम्समुळे चालू झालेले असतात. भावनांच्या रिपीटेड प्रॉब्लेम्समुळे पहिल्यांदा शरीरातली फंक्शन्स डिस्टर्ब होतात आणि मग काहीतरी पॅथॉलॉजी म्हणजे ऍक्च्युअल आजार तयार होतो. त्यामुळे चांगली फिजिकल हेल्थ डेव्हलप करण्यासाठी सुद्धा भावनांची मॅनेजमेंट खूप आवश्यक आहे. आणि अर्थातच मेंटल वेलबिईंगसाठी तर भावना आवरणं किंवा त्यांना उत्तम तऱ्हेने मॅनेज करणं खूप महत्वाचं आहे. आता भावना मॅनेज करायच्या म्हणजे नक्की काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा तर भावना ओळखता आल्या पाहिजेत. खूप जणांना नुसतं अनइझी वाटतं, रेस्टलेस वाटतं. काहीतरी होतंय असं वाटतं, पण काय होतंय हे कळत नाही. तर भावना ओळखता आली पाहिजे. मला आता राग आलाय, मला आता डिप्रेस्ड वाटतंय किंवा डिस्करेज्ड वाटतंय, एकटं वाटतंय, लोनली वाटतंय. अशा वेगवेगळ्या भावनेच्या ज्या छटा आहेत ना, ज्या शेड्स आहेत, त्या ओळखता आल्या पाहिजेत आणि त्या एक्नॉलेज करता आल्या पाहिजेत. सो एक्नॉलेजमेंट ही भावना मॅनेज करायची पहिली स्टेप आहे. एखादी भावना जर मला माहितीच नसेल, तर मी कशी मॅनेज करणार ती? सो पहिल्यांदा मला माझ्या भावनांची माहिती झाली पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे या भावना व्यवस्थित वेळच्या वेळेला म्हणजे रोजच्या रोज व्यक्त झाल्या पाहिजे. आता मला लोक विचारतात, अहो कुणाला पकडणार रोज गप्पा मारायला किंवा भावना व्यक्त करायला? हा, कोणाला पकडायचं नाहीये. भावना स्वतःपाशी व्यक्त करायच्या आहेत. खूप लोक असं म्हणतात, अहो स्वतःशी बोलणं वेड्यासारखं नाही का वाटणार? वाटू दे, वेड्यासारखं वाटू दे. पण भावना स्वतःपाशीच व्यक्त करायच्या. कारण आपण स्वतःशी जितकं मोकळेपणाने बोलू शकतो ना, तितकं आपण कुणाशीही मोकळेपणाने बोलू शकत नाही. अगदी आपली नवरा किंवा बायको, बहीण, भाऊ, आई, वडील, मित्र, मैत्रिणी कोणीही असलं, तरी आपण अनएडिटेड 100% कधीच बोलू शकत नाही. सो मी सगळ्यात उत्तम उपाय असा सांगते, की एकतर तुम्ही डायरी करा आणि त्यात लिहून काढा किंवा हेडफोन्स घाला, वॉक करायला जा आणि कुणाशी तरी फोनवर बोलत असल्यासारखं चक्क स्वतःशी बोला. सो मला राग आलाय किंवा मला वाईट वाटतंय, माझ्याबरोबर कोणी नाहीये, मला खूप एकटं एकटं वाटतंय, सगळे माझ्याबरोबरच का नसतात, मीच का असा, असं जे वाटतंय त्या रॉ इमोशन्स अनएडिटेड फॉर्ममध्ये बोलून टाकायच्या. मनातलं जेव्हा आपण सगळं व्यक्त करतो ना, तेव्हा मन हलकं होतं. आणि मी नेहमी असं म्हणते, की कुठलीही गोष्ट, कुठलीही क्रिया जर का करण्यासाठी तुम्हाला न्यूट्रल मन हवं असेल, तर तुमच्या भावना आधी व्यक्त झालेल्या असल्या पाहिजेत, मन शांत पाहिजे. एखाद्या माणसाशी तुम्हाला बोलायचं झालं, तर बऱ्याचदा भावनेचा उद्रेक झाल्यामुळे ते संभाषणच सगळं व्यर्थ जातं. त्यामुळे त्याच्या आधी जर तुम्ही भावना व्यक्त केलेल्या असल्या, मनस्थिती शांत असली, तर तुमचं कम्युनिकेशन पण छान होतं. सो भावनांची मॅनेजमेंट आपल्या रोजच्या जीवनापासनं ते चांगल्या हेल्थपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक आहे. आणि म्हणूनच भावनांची मॅनेजमेंट आपल्याला आलीच पाहिजे. सो करून बघा, डायरी करून बघा, लिहून बघा. अगदी काही नाही तर एक पंचिंग बॅग किंवा उशा घेऊन आपला राग चक्क पंच करून लाथा बुक्क्या मारून व्यक्त करा आणि मन हलकं होतंय की नाही नक्की पहा आणि मलाही फीडबॅक द्या.